तुम्ही पाहत आहात मिड डे मराठी न्यूज चॅनल। चला सत्य बघूया। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि समोर जमलेल्या माझ्या कुटुंबातील बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, निखिलजी, तुमच्याप्रमाणे माझाही, माझ्याप्रमाणे यांचाही आणि यांच्याप्रमाणे या कॅमेऱ्याच्या पलीकडे बसलेल्या लोकांचा आजच्या या दृश्यावरती विश्वास बसत नसेल। कारण समाजवादी आणि हिंदुत्ववादी हे एका व्यासपीठावरती कसे? बरं, ते तर बाजूला ठेवा। एका वेळेला आमच्याशी रोज काही ना काहीतरी करून कुरापत्या काढून झगडा करणारे निखिलजी आणि कपिल पाटील हे आमच्या समोर होते, ते आमच्या दोन, माझ्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला कसे? कारण आता वेळच तशी आलेली आहे। कपिलजी, तुम्हाला मी खास धन्यवाद देतो, तुमचं अभिनंदन करतो। तुम्ही केवळ एक तुमची काहीतरी हौस भागवायची म्हणून पक्ष नाही काढलात, तर ज्या वेळेला देशाला गरज आहे, लढवय्यांची गरज आहे, अशा वेळेला पक्ष काढलेला आहात आणि नाव पण चांगले ठेवले, समाजवादी गणराज्य पार्टी। मला अनेक जण विचारतात की तुमचा नेमका विरोध कशाला आहे? तो विरोध तुमच्या पक्षाचं नाव घेऊनच सांगतो की आता ही जी लढाई होणार आहे ती माजवादी विरुद्ध समाजवादी। एका बाजूला माजलेले आहेत माजवादी आणि या बाजूला समाजवादी, असे माजवादी आणि समाजवादी। बोला, तुम्हाला काय पाहिजे? माजलेले लोक पाहिजेत का समाजवादी म्हणजे तुम्हाला समजून घेणारी लोक पाहिजेत? आणि एक ही गोष्ट खरी आहे की नितीश कुमार काय, अशोकराव काय एवढ्या लवकर जातील आमच्यातून, म्हणजे इथून तिथे असं कधी वाटलं नव्हतं। कारण सगळ्यात आधी देशामध्ये यांच्या विरुद्ध आघाडी व्हावी अशी इच्छा नुसती व्यक्त करून बसले नव्हते, तर माझ्याही घरी आले होते ते नितीश कुमार। एक सुरुवात चांगली झाली होती, 2-3 बैठका झाल्या आणि नंतर साधारणतः आम्हाला एक संशय यायला लागला होता, तो सोडून द्या, त्या सगळ्या खोलात मी काही जात नाही। पण कपिलजी, तुमचे आजही तिकडे बिहारमध्ये संबंध आहेत। माझं मत आहे, तुम्ही त्यांना सांगा, ज्या ज्या वेळेला मोदीजी येतील बिहारमध्ये तेव्हा त्यांना तो एक व्हिडिओ आहे, आज सुद्धा युट्यूबवर अवेलेबल आहे, नसेल तर मी देतो। साधारणतः 8-1 वर्षापूर्वीची बिहार मधल्या निवडणुकीत मोदीजींनी सगळ्यांना सांगितलं होतं कि मैं तो नया था, कुछ समझ में बात आ रही नहीं आ रही थी, अब भी आ रही है, नहीं आ रही हमें नहीं पता, लेकिन उस वक्त तो मेरे समझ में कुछ बात नहीं आ रही थी, अब सारी बातें समझ में आने लगी है और अब पता चला कि 50,000 करोड़ से कुछ बिहार का होने वाला नहीं है। मग त्यांनी त्या सभेत सांगितलं की कितना दे दूं, 50,000 दे दूं कि और ज्यादा? वो लोक वेड्यासारखी म्हणत होती, और ज्यादा, 60,000 दे दूं कि और ज्यादा, और ज्यादा, 70,000 दे दूं कि और ज्यादा, असं करत करत जणू काय मतांचा लिलावच मांडलाय। असं करत करत 90,000ला बोली थांबली आणि मोदीजींनी 1.25 लाख कोटीचं पॅकेज बिहारला जाहीर केलं होतं 8 वर्षापूर्वी। नितीशजींना विचारा त्यातले किती पैसे आले आणि किती बिहारच्या जनतेसाठी वापरले याचा हिशोब मांडा। जर 1.25 लाख कोटी आले असतील तर मग आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर यायला तयार आहोत, आमचं उघडच आहे। पण हा जो काही फसवाफसवीचा खेळ सुरू आहे, पूर्वी दिलीप प्रभावळकरांचं एक चांगलं चालायचं हसवा फसवी, आता मोदीजींचं सुरू आहे फसवाफसवी। फसवाफसवी वेगवेगळी रूपं घेऊन येतात, वेगवेगळे काहीतरी, भाई और बहनों मेरा और आपका बहुत पुराना रिश्ता है, आपण एकदम गांगरून जातो, अरे हो खरं आहे यांचं। पण आपण विसरून जातो की पूर्वी काय बोलले होते। 2 वेळा आमची फसगत झाली। आधीपासून 25-30 वर्ष आधी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होतीच, पण 2 वेळेला आम्ही मोदीजींच्या त्या सगळ्या भूलथापांना भुललो होतो, आम्ही त्यांना पाठिंबा दिला आणि पदरात काय पडले? बरं, धोंडे पडले तरी ठीक आहे, कारण धोंड्याला शेंदूर फासला तर देव तरी होतो, यांचं काय? नुसतं गेल्या 10 वर्षामध्ये नामांतर झालेली आहेत। योजनांची नावं बदला, स्टेशनचं नाव बदला,
शहरांचं बदलत तर 2 शहरांचं मी बदललं, ज्याचा मला अभिमान आहे. एक छत्रपती संभाजीनगर केलं आणि दुसरं धाराशिव केलं जिल्ह्याचं नाव, याचा मला अभिमान आहे. आणि काँग्रेस राष्ट्रवादीने मला पाठिंबा दिला होता. पण आता नुसतं योजनांचं किंवा गावांचं नाव नाही बदलत. आता यांनी जुमल्याचं नाव सुद्धा गॅरंटी म्हणून केलेलं आहे. जे आतापर्यंत जुमले होते, अच्छे दिन आएंगे, नहीं वो तो जुमला होता है. चुनाव के वक्त तो ऐसी बातें कहनी पड़ती, उसमें क्या है. 15 लाख रुपए आपके अकाउंट में आ जाएंगे, काला धन आएगा, ये तो जुमला था. आता जुमल्याच्या ऐवजी त्याला नाव दिलं त्यांनी गॅरंटी. तुम्ही किती पैसे खा, काय वाटेल ते करा, भाजपात या, आपका बाल भी नहीं बाका होगा, मेरी गॅरंटी आहे, मोदी गॅरंटी आहे. आणि तुम्हाला खोटं वाटतं की काय मी बोलतोय ते? हा, तुमचा विश्वास आज सुद्धा माझ्यापेक्षा त्यांच्यावर असेल तर मग प्रश्नच मिटला. पण साधी गोष्ट सांगतो, काल भारतीय जनता पक्षाने पहिली यादी जाहीर केली. किती? 195 लोकांची. आता 195 लोकांमध्ये हा त्यांचा प्रश्न आहे, पक्षांतर्गत आहे. मी काय त्याच्यात जाऊ इच्छित नाही. म्हणजे भाजपात पण जाऊ इच्छित नाही आणि त्यांच्या पक्षांतर्गत बाबीत सुद्धा जाऊ इच्छित नाही. पण जी 195 लोकांची यादी आली, त्या यादीमध्ये कोणाकोणाची नावं आहेत? मोदीजींचं आहे, शहांचं आहे, सगळे. पण मोदीजी, आम्हाला नरेंद्र मोदी आणि अमित शहा ही नावं माहिती नव्हती. तुमची आमची ओळख पाळख नव्हती. भारतीय जनता पक्षाची ओळख आम्हाला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी करून दिली. आणि अगदी शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीचे शिल्पकार म्हणून सुद्धा प्रमोद महाजन यांचं नाव लिहिलं जातं. आहेच, कारण आमचे कौटुंबिक संबंध तेव्हा होतेच. पण त्यानंतर जे त्यांच्या सोबतीने आले ते नितीन गडकरी आले. जे 95 ते 99 या आपल्या युतीच्या कालखंडात त्यांनी जी काय 55 उड्डाण पूल बांधले, मुंबई पुणा रस्ता केला, विक्रमी वेळेमध्ये केला आणि एक चांगला